हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय अनदर व्लॉग. आज पोपटी बनवायचा प्लॅन केला आहे. सो मी आणि मुकुल शेठ शेतात चाललो आहे बामुटा आणायला. गाडी आम्ही रोडवर थांबवली आणि मग चालत चालत मुकुल शेठ रोड दाखवत होते. चालत चालत शेतात जायचं होतं. शेतापर्यंत गाडी काही जात नव्हती, त्यामुळे चालत चालत आम्ही फायनली शेतामध्ये आलो आणि मुकुल शेठ पुढे पुढे चालत होते. कारण बामुटा म्हणजे काय हे घंटा काय आपल्याला माहीत नव्हतं. म्हणून मी पण गपचूप शहाण्या मुलासारखा मुकुल शेठच्या मागे मागे चालत होतो. फायनली आम्ही शेतात पोचलो होतो आणि शेतात पोचल्यानंतर बामुटा म्हणजे नक्की काय असतो या प्रश्नाचं उत्तर मला भेटलं होतं. आमचे मुकुल शेठ बामुटा काढत होते आणि मी त्यांना टॉर्च दाखवत होतो. मी बामुटा काढायला त्यांना मदत करू शकत नव्हतो, कारण मी एका हाताने शूट करत होतो. मुकुल शेठ बामुटा काढताना त्या बामुट्याबद्दलचे खूप सारे फायदे सांगत होते, पण माझ्या लक्षात फक्त एकच फायदा होता, तो म्हणजे आपल्याला पोपटी खायची आणि आपल्याला चिकन खायचं आहे. फायनली आम्ही मोठमोठं एकदम भरगच्च असलेलं बामुटा शोधत होतो. या भरगच्च बामुटा का शोधला जातो, या का शोधतो याचं रहस्य मला मुकुल शेठने सांगितलं नव्हतं. पण मी गप्प शहाण्या मुलासारखं त्यांच्या मागे मागेच चालत होतो. ते जे सांगेल ती पूर्व दिशा मी असंच करत होतो. फायनली आम्ही खूप सारा बामुटा काढला होता आणि एवढा बामुटा परत हातात पकडायचं टेन्शन होतं. बामुटा काढून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालो आणि मुकुल शेठ पुढे पुढे चालत होते आणि मी लहान मुलासारखा पुन्हा एकदा त्यांना फॉलो करत होतो. माझं काम प्रामाणिकपणे फक्त व्हिडिओ शूट करायचं होतं आणि ते मी करत होतो. अबे साले. प्रवास करत असताना गतिरोधक म्हणून आमच्यासमोर ट्रेन आली होती आणि ट्रेन जाईपर्यंत आम्हाला थांबायचं होतं. ॲक्च्युअलमध्ये ही मालगाडी होती, त्यामुळे त्याचा खूप वेळ आम्हाला वाट बघावी लागली. ट्रेन निघाल्यानंतर आम्ही आमचा बामुटा आमच्या गाडीवर ठेवला आणि घरी यायला निघालो. गाडी चालत असताना मी शूटिंग करत होतो, पण मनात एक भीती होती की पडलो तर मी पण पडणार आणि माझ्यासोबत मुकुल शेठ पण पडणार आणि त्यांच्या 4 शिव्या पण मला पडणार. म्हणून मी हळूहळू गाडी चालवत होतो. आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली आल्यानंतर बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. तिथे आमचा बामुटा ठेवला आणि मी पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करायला लागलो. ही मुकुल शेठ यांची बिल्डिंग आहे आणि ही मुकुल शेठ आहेत. पोपटीसाठी आम्हाला मडका भेटला नव्हता, कारण खूप लेट आम्ही प्लॅन केला होता पोपटी बनवायचं. मग आदित्यने आपलं डोकं चालवलं आणि पत्र्याचा डबा घेतला आणि त्या पत्र्याच्या डब्याला प्रामाणिकपणे ठोकत होता. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. सर्व तयारी झाल्यानंतर आम्ही आदित्यच्या घरी गेलो, कारण चिकन शेंगाने घ्यायच्या होत्या. चिकनला ऑलरेडी मसाला बिसाला लावून सर्व तयारी केली होती. सो आम्ही चिकन घेतलं, पण आदित्यला सलिया पाहिजे होता म्हणून त्याने सलिया धुवून घेतला आणि त्यानंतर आम्ही शेंगा बघायला गेलो. तर शेंगा पण पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. तो सर्व तयारी झाली होती. अच्छा. पोपटीची सर्व तयारी झाली होती, त्यामुळे सर्व सामान घेऊन आम्ही बिल्डिंगच्या खाली निघालो. इथे पण मी प्रामाणिकपणे काहीच हातात घेतलं नव्हतं, कारण शूट करायची जिम्मेदारी फक्त माझी होती. आदित्यने शेंगाची बादली घेतली होती आणि आपल्या आजाने हातात चिकनचा टोप घेतला होता. आज आजा या हाफ पॅन्ट आणि सँडोवर पूर्ण दिवा फिरत होता. बिल्डिंग खाली आल्यानंतर आद्याने आमच्या पोपटी भरायला सुरुवात केली होती. ॲक्च्युअलमध्ये ही शूटिंग आमचा अजय करत होता आणि तो मोबाईल उभा ठेवून शूटिंग करत होता. सो याला उभ्या उभ्यांनी जाऊ दे, त्याची चूक नव्हती. मी हॉरिझॉन्टल शूटिंग करत होतो आणि त्याला ते माहीत नव्हतं की मी हॉरिझॉन्टल शूटिंग करतो आहे. सो जेव्हा त्याच्याकडे मी मोबाईल दिला तेव्हा त्याने व्हर्टिकल शूटिंग केली आणि त्याला मी शिव्या दिल्या. तेव्हा आद्याने मला सांगितलं, तू काय मोठा फेमस यूट्यूबर नाही आहे, सो जसं बनवायचं तसं व्हिडिओ शूट कर. त्यानंतर आद्या आमचा चिकन शेंगा असं भरत होता आणि शेंगा भरून झाल्यानंतर तो शेंगा जे दाबत होता ते तुम्ही पाहू शकता. फायनली पोपटी आमची बनवून झाली होती. पोपटी बनवण्यासाठी आग आम्ही ऑलरेडी रेडी केली होती आणि त्या आगीवर पोपटी ठेवण्यात आली होती. हे सर्व काम आदित्य, मुकुल शेठ आणि त्यांच्या बिल्डिंगमधले काका हे करत होते आणि मी फक्त व्हिडिओ शूट करत होतो. आता आजूबाजूची लाकडं त्या पोपटीवर ठेवण्यात आली होती, कारण आतमध्ये चिकन व्यवस्थित शिजायला पाहिजे होतं. यासाठी सर्व तयारी चालू होती. मी फक्त लांबून व्हिडिओ शूट करायचं काम करत होतो आणि मी फक्त ते पाहत होतो की ते कसं करतात, कारण पोपटी मी फर्स्ट टाईम बघितली होती करताना. A little longer than a few minutes later. खूप कष्टानंतर फायनली आमची पोपटी रेडी झाली आहे. आदित्य गोंता घेऊन येतो आहे आणि ती पोपटी खाली उतरतो आहे. पोपटी उतरून झाल्यानंतर आदित्यचे पप्पा मुकुल शेठ आणि दर्पण
तिथे विराजमान होतात. दर्पण चिकन बोलला की तिथे हा हजरच असतो. आता मेन काम हे होतं की भुईमुगाच्या शेंगा आणि चिकन हे बाजूला काढायचं. इथे पण मी प्रामाणिकपणे लांबून फक्त शूटिंग करत होतो, कारण मला माहिती होतं की हे मला टाकून तर काही खाणार नाही आहेत आणि मला तर चिकन खायला भेटणारच आहे. दर्पण त्या चिकनकडे बघत होता की मला कधी खायला भेटतं आहे, आणि गपचूप तो मांडी घालून बसला की जेव्हा मला देतील तेव्हा मी खाईन. आता चिकन खायचा टाईम होता, त्यामुळे माझा मोबाईल फ्रेंडकडे दिला आणि मी चिकन खायला बसलो. आणि आदित्यने ऑलरेडी स्टार्ट केलं होतं. सो गाईज, तुम्ही अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. बाय.